महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी आता काही वेळामध्ये मंत्रालयामध्ये सोडत काढली जाणार आहे। महापौर पदाच्या पहिल्या 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी ही सोडत आहे आणि या सोडतीनंतर महापौर पद आरक्षित आहे की खुलं हे स्पष्ट होणार आहे। नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात परिषद सभागृहात महापौर पदाची आरक्षण सोडत निघते आणि हा आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार आहे। या आधीचं आरक्षण बाजूला ठेवण्यात येईल आणि या आरक्षणासाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे। त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष आहे ते कुठल्या शहरामध्ये कुठला महापौर येणार आहे, कुठल्या प्रवर्गातला महापौर येणार आहे आणि त्यामुळे काय नेमकं आता सगळं गणित राजकीय होतं हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया आणखी काही सविस्तर तपशील। ओम, आता आरक्षणासाठी 2011ची जनगणनेचा आधार घेत चक्राकार पद्धतीने सोडत काढली जाणार आहे, काय नेमकी अपडेट? 11 वाजता ही सोडत निघणार आहे। निश्चितच अनुपमा, खरं तर महापालिकांच्या निकालानंतरचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। पालिकांमध्ये सत्ता स्थापना करण्यासाठी खरं तर आरक्षणाची सोडत आणि महापौर पदावरती नेमकं कुठल्या प्रवर्गातला व्यक्ती विराजमान होणार याबद्दल स्पष्टता होणारी ही सगळी प्रक्रिया आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये नगरविकास विभागाच्या या विभागाच्या माध्यमातून काढण्यात येणारी ही सोडत जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल। नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये चक्राकार पद्धतीनं एका पारदर्शक पेटीमध्ये चिठ्ठ्या टाकून ही सोडत काढण्यात येणार आहे। मुंबई असेल किंवा मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांमध्ये नेमक्या कुठल्या प्रवर्गातला महापौर विराजमान होऊन शहराचा कारभार करणार याबद्दल स्पष्टता होणार आहे। त्यामुळे राजकीय पक्षांकडून जे आडाखे बांधले जातात त्यानुसार महापौर पदाच्या सोडतीमध्ये शहराचा प्रवर्ग कुठला येतो आणि कुठल्या प्रवर्गाला महापौर पद जाते यावर पुढची गणित अवलंबून असणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळात राज्यातल्या 29 महापालिकांचा कारभार कोण पाहणार आणि महापौर पदासाठी कुठल्या प्रवर्गाचं आरक्षण सुटणं जाणार हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या आरक्षणाच्या सोडतीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निश्चित आपण पुन्हा जोडले जाऊ। आरक्षणाची ही सोडत ज्यावेळी निघेल त्यावेळी आपण थेट या संदर्भात आणखी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर मुंबईचा महापौर कोण याची अर्थातच अधिक उत्सुकता आहे, मात्र 29 महापालिकांचे निकाल लागल्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे महापौर कोण होणार आणि त्या संदर्भातले आरक्षण सोडत याच हॉलमध्ये आपण जी दृश्य आता पाहतोय त्या ठिकाणी निघणार आहे। तर या आधी मुंबई मनपामध्ये महापौर पदाचं आरक्षण नेमकं काय होतं तेही आपण एकदा पाहूया। हरेश्वर पाटील 2000 मध्ये मुंबईचे महापौर होते सर्वसाधारण गटातून। त्यानंतर महादेव देवळे हे 2002 मध्ये महापौर झाले अनुसूचित जाती प्रवर्गातून। सर्वसाधारण महापौर झाले दत्ता दळवी 2005 मध्ये। 2007 मध्ये मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या शुभा राऊळ ओबीसी गटातून त्या महापौर होत्या। श्रद्धा जाधव 2009 मध्ये सर्वसाधारण महिला या गटातून महापौर झाल्या। त्यानंतर 2012 मध्ये सुनील प्रभू मुंबईचे महापौर झाले सर्वसाधारण मधून। तर स्नेहल आंबेकर 2014 मध्ये मुंबईच्या महापौर झाल्या अनुसूचित जातीमधून। विश्वनाथ महाडेश्वर 2017 मध्ये मुंबईचे महापौर झाले सर्वसाधारण गटातून आणि त्यानंतर पुन्हा एकदा सर्वसाधारण गटातून 2020 मध्ये मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या ते किशोरी पेडणेकर। अशा प्रकारे आतापर्यंत मुंबईच्या महापौरपदी कोण होतं आणि कुठल्या वर्गातून ते महापौरपदी आलेले होते हे आपण आता पाहिलं। त्यामुळे आता निश्चितच उत्सुकता आहे ती पुढच्या महापौर पदासंदर्भातली आरक्षणावर। आता हे सगळं सत्तेचं समीकरण ठरणार आहे आणि काही वेळामध्ये महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघणार आहे आणि हाच तो परिषदेचा हॉल आहे। या ठिकाणी चक्राकार पद्धतीनं आरक्षणाची सोडत निघणार आहे।